एक तक्रार होती माझी ॲक्च्युली, कारण ठीक आहे, मला असं वाटलं की पोटेन्शियली सुमित राघवन एक चांगले ॲक्टर आहेत आणि म्हणून सुबोध भावेने त्यांना कास्टिंग केलं असेल, किंवा त्यांच्या नजरेमध्ये मराठीमध्ये असे खूप कमी ॲक्टर्स असतील की त्यांनी नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे, तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत. त्या चित्रपटाचं नाव आहे संगीत मान अपमान, स्टारिंग सुबोध भावे, सुमित राघवन आणि वैदेही परशुरामे. तर अगोदर आपण ट्रेलर पाहूच. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघा. मला इत्तंभूत माहिती भेटेल ट्रेलर रिव्ह्यूबद्दल आणि मूवीचं प्रिडिक्शन काय असेल ते सुद्धा आपण त्यावरती बोलू शकतो. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. गुरुजी, भामिनीला योग्य स्थळ मिळावं ही भामिनीच्या आईची शेवटची इच्छा होती. भामिनी आले बाबा, खास घडवून घेतलेत माझ्यासाठी चंद्रविलासने. विलास, अरे सांग ना, कुठे आणलंयस? या नव्या महालाची आणि पर्यायाने माझ्या आयुष्याची किल्ली तुला द्यायची. उपसेनापती चंद्रविलासांबद्दल तुमचं काय मत आहे? तो लढवय्या आहे, शूर आहे, परंतु सेनापती पदाकरता तेवढंच पुरेसं नसतं. सेनापती हा शत्रू करता तलवारीसारखा धारदार हवा. पराक्रमाला धाडस लागतं, वारसा नाही. नाव काय तुझं? मी धैर्यधर, चिमणाबाईंचा एकुलता एक मुलगा. तू बसंत आज रंगला. बाबा खूप कौतुक करत होते. त्या धैर्यधरने म्हणे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांचा जीव वाचवला. कुठून शोधून आणतात हे बाजार बुंगे? कोण हा धैर्यधर? हे आई, तुला स्वतः काका साहेबांनी बोलवलंय. कशी दिसते रे ती? मी कुठे पाहिलंय? किती देखणं रूप आहे तुझं. भामिनी, धैर्यधराचा तू पती म्हणून स्वीकार करावास असं. बाबा, अहो काय झालंय तुमच्या विनोद बुद्धीला? अगं, मी खरंच प्रस्ताव ठेवलाय. हा असा भिकेला लावण्याचा प्रस्ताव? मी तुला आल्यापासून विचारलं नाही काय झालं तिकडे. तुझा झालेला आपण मी सहन करू शकत नाही. मी आत्ताच्या आत्ता धैर्यधर! काकासाहेबांना तुझ्यासाठी तो धैर्यधर योग्य वाटा. काही अधिकार जन्मजात असतात. तसा तर चेहरा पण नाही पाहिलाय. जाऊन सांगा त्यांना कोण आलंय. हा काय नदीचा घाट किंवा बगीचा नाहीये. इथे फक्त सैनिकी बाबीने याला परवानगी आहे. आमचे कान आणि स्वाभिमान दोघांनी ऐकलं. त्याचा खोटेपणा तू उघड करू शकतेस. पण कशी? एक कल्पना आहे तशी. तू वनमाला. वनमाला. प्रतिष्ठा परत मिळवता येते, पण काळजाचे तुकडे नाही जोडता येत. आता माझं ध्येय एकच आहे. त्याचा मुखवटा उतरवला नाही ना तर माझं नाव भामिनी सांगणार नाही. तर मित्रांनो, ज्यांनी कुणी कट्यार काळजात घुसली हा चित्रपट पाहिला असेल सुबोध भावेंचा, तर तुम्हाला कळलं असेल त्यांचं डिरेक्शन कसं असतं, त्यांचं भव्य दिव्य सेट आणि कथानक कसं असतं, आणि एक म्युझिकल जे असतं म्हणजे संगीतमय पूर्ण चित्रपट असतात त्यांचे. जसं तुम्ही कट्यारमध्ये बघितलं असेल त्यांचं सगळं दिग्दर्शन वगैरे, तसंच हा चित्रपटसुद्धा सुबोध भावे यांनीच डिरेक्ट केला आहे. आणि सुमित राघवन आपल्याला स्टारिंगमध्ये दिसत आहेत, कास्टिंगमध्ये. वैदेही परशुरामेसुद्धा आपल्याला दिसत आहेत त्यामध्ये, आणि सुबोध भावेसुद्धा वेगळ्या भूमिकामध्ये दिसत आहेत आपल्याला यात. तर मित्रांनो, बेसिकली स्टोरी खूप चांगली आहे, एकदम सिम्पल स्टोरी आहे, बट तितकीच सस्पेन्स पण आहे की नेमका विषय काय आहे. म्हणजे तुम्ही आता ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला थोडं कळलं असेल की एक राजा दाखवला आहे, त्याची राजकन्या दाखवली आहे, आणि एक जो चंद्रविलास म्हणून जो सुमित राघवनचा रोल दाखवला आहे तो इच्छुक आहे सेनापती म्हणून होण्यासाठी, आणि सेम राजाच्या मुलीचा हात मागण्यासाठी तो तयारच आहे. पण राजाच्या नजरेमध्ये त्याच्यापेक्षा धैर्यधार जो आहे तो सुबोध भावेचा जो रोल आहे तो त्याच्या डोळ्यामध्ये खूप चांगला आहे. म्हणजे एकदम बोलतात ना, एकदम निष्ठावंत आणि एकदम शूर असं त्याचा रोल आहे त्याच्या राजाच्या नजरेमध्ये. पण
अचानकमध्ये राजा आपल्या मुलीला बोलतोय की तू त्याच्याशी लग्न करशील का, पण वैदेहीला ते मान्य नाही आहे आणि त्यामध्येच एकामेकांची फुल एक चेजिंग आहे, एकामेकांची चेजिंग दाखवली आहे. कारण मे बी कदाचित सुबोध भावेचा असं काहीतरी असेल, पास्ट लाईफ असू शकते किंवा प्रेझेंटमध्ये तो काहीतरी लपवतोय किंवा खोटे काहीतरी आहेत, जसं ते लोक बोलले मगाशी, त्याचा खोटे पण आपण एक्सपोज करूया. तर तशा प्रकारे काहीतरी सीन आहे आणि तो एक्सपोज करण्यासाठी जी काय चेजिंग आहे, जी काय गोष्ट दाखवली आहे ती आपल्या चित्रपटामध्ये कळेलच. या 10 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होतोय आपल्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये आणि बघायला विसरू नका. कसं आहे ना, मराठीमध्ये फार असे कमी चित्रपट बनतात ज्याचे भव्य दिव्य सेट असतात आणि एकदम संगीतमय चित्रपट असे कमी असतात. मला सांगू इच्छितो मित्रांनो, टोटल या चित्रपटामध्ये 14 गाणी आहेत आणि 18 सिंगर्सनी गायले, म्हणजे 18 गायकनी ह्या चित्रपटामध्ये गाणी गायली आहेत आणि टोटल 14 गाणी आहेत या चित्रपटामध्ये. असा हा बिग बजेट चित्रपट येत्या 10 जानेवारीला रिलीज होतो मित्रांनो. तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये पाहायला विसरू नका. एक तक्रार होती माझी ॲक्च्युली, कारण ठीक आहे, मला असं वाटलं की पोटेन्शियली सुमित राघवन एक चांगले ॲक्टर आहेत आणि म्हणून सुबोध भावेने त्यांना कास्टिंग केलं असेल किंवा त्यांच्या नजरेमध्ये मराठीमध्ये असे खूप कमी ॲक्टर्स असतील की त्यांनी असा रोल केला नसता असं त्यांच्या नजरेने. पण मला असं वाटतं की खूप सारे ॲक्टर्स आहेत आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, म्हणजे भूषण प्रधान आहे, कश्मीर महाजनी आहे, वैभव तत्ववादी आहेत किंवा खूप सारे चांगले ॲक्टर्स आहेत, तगडे ॲक्टर्स आहेत, ते या दोन्ही रोलमध्ये कुठेतरी सूट झाले असते. मी असं म्हणत नाही आहे सुबोध भावे सर की तुम्ही आणि सुमित राघवांनी ह्यामध्ये रिप्लेस व्हायला पाहिजे होतं, पण कुठेतरी थोडा 19-20 फरक वाटतो मला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो आजच्यासाठी मित्रांनो एवढंच. मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज कमेंट करायला विसरू नका आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका व्हिडिओ, आणि चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सांग भलं.